कुठे गेल्या होत्या तुम्ही इतक्या वेळच्या? मनीषा, मी शांताबाईच्या घरी गेली होती. शांताबाईला विचारलं ऑर्डर घेता काय म्हणून. चकल्या, शंकरपाळे, बाकीचं जे राहिलं त्याची. पण शांताबाई म्हणते आम्ही बंद केलं म्हणते. सगळं बंद केलं? आता असं चालू केलं त्यांनी? 4-5 दिवस झाले. हो बाई, त्याचं पैशाचं काहीतरी झालं म्हणते, म्हणून त्यानं सगळं बंद करून टाकलं. आता सगळ्या जणी आपापल्या घरीच करून राहिल्या. जाऊ दे मनीषा, आपल्याला ते घेऊन देणं नाही. तू बाय बरं किती चांगलं बनवलं. मनीषा, आता काय काय राहिलं? थांब, मला फ्रेश होऊ दे आणि जेवण करू दे. मी पण तुला करू लागतो. ठीक आहे. चांगलं झालं देवा, दिवाळीच्या पहिले आईचं मूळ चांगलं होऊन गेलं. नाही तर मला तर असं वाटते दिवाळी आली तोंडावर, आई कशाच वागून राहिल्या काय माहित. पण नाही, देवानच पाहिलं. एवढा मोठा तुम्ही चोरीचा आड मायावर लावणाऱ्या दोघीचे की जणी. सुषमा, तुझी माहिती आहे ना माझा स्वभाव कसा आहे तर? शांताबाई, मला सगळं माहित आहे. पण शांताबाई, ही शोभलं नाही तुले. सविताचं तर नाव बदलामच आहे, पण मी म्हणून राहिली तुले. उरलेला सगळा किराणा शांताबाई त्या घरी तूच आणला. नाही ना माय बाई, हो मी आणला नाही ना किराणा. मला माहिती काय कोण नेला तर? माझ्या घरी पाहून घेतो. सगळं घर तलाश करून घ्या, दोघी तिघी जणी तुम्ही. संगीता, मी खोटी बोलीन काय? शांताबाई, मी ज्या विश्वास केला शांताबाई, माहित आहे माझ्या नवऱ्याच्या चोरून मी पैसे जमा केले, सगळे या धंद्यात लावले शांताबाई. असं वाटलं लय मोठा आपल्याला फायदा होईल, आपण त्याच्यात नवऱ्याला कपडे घेऊ, मला कपडे घेऊ. पण नाही शांताबाई, आता असं कधीच करणार नाही मी. चला त्यावेळेला की आपण गरीब नाही होऊ काही, पण शांताबाईचे कर्म समजले ना आपल्याला कसे आहेत. शांताबाई शिवाय तिचा कोणीच नव्हतं, तरी शांताबाई आपल्यासमोर खोटी बोलून राहिली. म्हणते मी आणला नाही किराणा. शांताबाई, कोण असं करवली शांताबाई? तू तर भलीच स्वतःले बॉस समजा शांताबाई. आम्ही त्यांना फेकून द्यायचं होतं, तू होती लीडर एकटी. आता तूच असे कर्म करशील तर आम्ही कसं करा? मला म्हणते शांताबाई माझ्या घरी किराणा नाही म्हणून. मी तुला भरून दिला असता उधारी पादारींनी, पण अशी सार्वजनिक याच्यातली चोरी नव्हती करायला का शांताबाई तू? चल सुषमा, सविता चल चल. सुषमा, असं वाटलं आता जैलातून आली, लय मोठे काम करा, सगळं बायले मार्गी लावा. किती करून पाहिलं पण काही कामाचं नाही झालं. शांताबाईला असं वाटलं की सगळं श्रेय आता सवितालाच भेटेन, म्हणून शांताबाईनं तिसरा पाय काढला. काही वाटून आलं का तुमच्या जीवाले? तोंडातील ते बघून आले तुम्ही तिघीचे तिघी जणी. सविता, समजून नाही राहिलं का तुले? शांताबाई, एवढं गरम नको हो तू. गरम केल्याने तू चोरी लपणार नाही शांताबाई. मल्ली भल्ली म्हणस तू. अरे ना मग थांबता आतीस अजून अजून तुमची बेइज्जती करून घ्यायची आहे काय? ते शांताबाई बदत नाही. मी मा नवरा खल्ला करेन पहिलेच म्हणे मला असे धंदे करू नको म्हणून. थांब सविता, मी पण आली. मी नाही ना म्हणा, मी चोरी नाही केली. मी कोण चोरी करू? असे धंदे मला येत नाहीत म्हणा सविता, आणि असं म्हणू बी नको म्हणे मला. आई कुठे गेले? आई आई कोण आलं होतं? आई कोणाचा आवाज येते जोरा जोरानं भांडण केल्यासारखा? आलं होतं का कोणी? आलते ना संगीता, सुषमा, सविता सगळ्या जणी आलत्या माझ्यासोबत भांडण करायसाठी. मी चोरी केली म्हणते. सविताच्या घरी उरला किराणा घेऊन आली म्हणते मी. सविता, आई की आपल्या घरांनी किराणा नाही? आई आपल्या घरी काय नाही, आणि तुम्ही काय करसान चोरी? ते सगळ्या जणी म्हणतात माया चोरी केली म्हणतात. म्हणू दे, ते देवाले माहित आहे. आई पण हे असं चोरी तयार करणं चांगलं आहे काय? तुम्ही सांगा ना त्या बाईले. ते ऐकायच्या तयारीत आहात काय? तर मलाच म्हणून राहिले तुम्ही खोटी बोलतो, तू खोटी बोलतो. सांग सविता, मी काय करू आता? की डोकं फोडू याच्या पुढे? त्याला सांगू मॅने घेतलं म्हणून? सत्यानाश करून टाकला. कोण ना केला तो सगळा किराणा चोरून नेला सविताच्या दारातून. माहित नाही कोण होत, फक्त मग हाती लागू दे म्हणा. त्याचा आळ मायावर घातला या बायकाईनं. ते अकला पाहिजेत ना चोरी कोण केली आणि कोणाला म्हणून राहिलो आपण. आई फोन करू राहिली, हा नाही सांगून देतो मी. हॅलो, बोल बोल आई, काय म्हणत होती? अरे सविता, त्या सासूनं लावलं म्हणते ना फराळाचं आता दुकान, मग माझ्यासाठी करायला लागतो ना 1-1 किलो सगळंच. मी पैसे देऊन ती लागलं तर. तुला पैसे बी लागत नाही राई, याचं दुकानच बंद झालं आहे. किराणा चोरून दिला येता कोणतरी त्या सासूच्या सार्वजनिक कार्यक्रमाचा किराणा. अरे कशी कामं करतात बापा. आई ठीक आहे, ठेवता. सविता,
मी सविताच्या शेजारी पाजारी चौकशी करतो. एवढा मोठा घरातला किराणा कोण घेऊन गेलं? बाया काय म्हणतील? आम्ही लोक थांबलो का तुमच्या किराण्यावर? जाऊ दे आई, जे झालं ते झालं आता. नाही सविता, मायावरचा आळ जाईपर्यंत मी जेवण नाही करत ना पाणी नाही पित. ज्या वक्ती माझ्या अंगावरचा चोरीचा आळ जाईल त्याच वक्ती मी चहा पाणी पिन. लक्षात ठेवतो, नाही तर पाण्याला हात नाही लावत. अरे बापरे, हे कसं? सगळ्या चोरीचा आरोप माझ्या सासूवरच लागला. पण नाही, माझी सासू अशी चोरी नाही करत. माझी सासू तर कोणाची बी मदत करते. नाही नाही, ह्या बायाने सगळे ना चुकीचं ठरवलं सगळं. मी सविता काकूला फोन करून सांगतो माझ्या सासूला असं काही केलं नाही म्हणून. पिंकीचे बाबा कुठे गेले? पिंकीचे बाबा चल या लवकर, ताट वाढलं मी. पुष्प, आज कामावर नाही जायला लागत काय? नाही पिंकीचे बाबा, आज कामावर नाही जायला लागत. घरीच करतो मी सगळं आता. अरे कोण? तू तर म्हणून घरी काही करायला लागत नाही. किराणा बी आणू नका. मी तर काहीच नाही आणलं. मी आणतो दुकानातून आता. काही भांडणं केले काय कोण? नाही नाही, कोण काहीच नाही केलं. घ्या बरं तुम्ही जेवण करा बरं. बाया आता ठरलं सर्वजणी मी आपापल्या घरीच करू. मग आम्ही कॅन्सल करून टाकलं. जेवण करा तुम्ही. अरे बापरे, या माणसाला जर माहित पडलं ना मी पैसे दिले म्हणून भांडणच करेल माझ्यासोबत. नाही नाही, सांगायचे ना. पुष्पा, काय लपून राहिली माझ्यापासून? खरं खरं सांग मला, काय आता? काही नाही पिंकीची बाबा, आज म्हटलं कामावर नाही जायला लागत. घरीच काम करतो मी. काहून? तू समजू नको, मला काही माहित नाही म्हणून. सगळं माहित आहे मला. तुम्ही सगळ्या बायाने पैसे जमा केले होते आणि डुबले ते पैसे. डुबले? कोण डुबवले? पिंकीचे बाबा, तुम्हाला माहित काहीच नाही. आम्ही आमच्या बायाचं काय आहे आम्ही पाहून घेऊ. तुम्हाला हस्तक्षेप करायची काही गरज नाही आमच्या याच्याने. तुम्ही पैसे दिले काय? फक्त पैसे इकडे तिकडे जाऊ दे. तू असा निया पुष्पा. मग हा, जेवण करा तुम्ही. कमाई पासून खरपुची नाही. इकडून तिकडून कमाई केली ते बी दारूच्या भट्टीने जमा करते माणूस आणि ठसन काही कमी करते मायावर. चल शांताबाईच्या घरी चक्कर मारून येतो, काय झालं काय नाही तर. थांब पुष्पा, त्या मागमागाचे तुम्ही. तू कुठे जात तर तुला काय वाटते? मला काही माहित होत नाही काय? सगळं माहित आहे मला. शांता मामी आहे काय घरी? शांता मामी कोण? मीच आव ना, सुलोचना, शकुनाबाईची सून. इकडे या शांता मामी. इथे म्हणतो ना बाय काय कामाला येतं काय म्हणून फराळाचं बनण्यासाठी. शांता मामीला काय वाटते? स्वतःच हुशार आहे काय? आणि बी काही कमी नाही आहे म्हणा. अरे सुलोचना ताई, तुम्ही आमच्या घरी? बोला बोला. म्हणजे सविता ताई, मी तुमच्या घरी येऊ नाही शकत काय? तुम्हाला सांगतो, आपण जर झालं तर नातेवाईक आहो बरं. माहित आहे मला सगळं. काय म्हणत ते सांगा. तुमच्या सासूबाई फराळाचे हुके घेऊन आले ना. फराळाचं बनवता येते तुमच्या सासूबाईला चांगलं? सांग जा. तुमच्या ननदबाईने बोलावलं म्हणा फराळाचं बनवण्यासाठी. ऑर्डर घ्या म्हणा आमच्या फराळाचं बनवायची. नाही तर मग आमच्या घरी या म्हणा फराळाचं बनवायला. भरपूर किराणा आणला आमच्या घरी. तुमच्या घरी फराळ बनवून द्यायला येईन. सुलोचना ताई, तुमच्या सोबत नाही असं माझ्या घरी असं बोलणं माझ्या सासूले. मी येऊ का तुमच्या सासूला बोलायला असं? कामाला धर्म ऐकले म्हणून कशा गोष्टी करता सविता ताई? काम करणं काय खराब गोष्ट आहे काय? पहा बा, तुमची सासू नशी नाही दुसरी बाई सांगतो मी. आता मी ऐकलं तुमची सासू फराळ बनवायला जाते लोकांच्या घरी, म्हणून मी सांगण्यासाठी आली. म्हटलं बा, दुसऱ्याने केल्यापेक्षा आपल्याला खाल्लं तर फारच चांगलं होते. काही गरज नाही, येत नाही माझी सासू. नाही येत राहिलं, दुसरी बाई सांगतो तुमच्या शेजारची. कशी मिरची धुमली म्हणे, मिरची धुमली सविते. दुसऱ्या घरी बोलतो तू? हा, मला आता फक्त माझ्या सासूला घरी होते. हिच्या सासूला सांग भांडायलाच पाठवतो मी माझ्या सासूले. असं ते दिवाळी आहे तर शोभलं खायचं असं. किराणा आणला लय मोठा. मला तर असं वाटते आमचाच किराणा चोरला की काय माझ्या सासूचा. हाव हाव, आता आईली घरी जे फक्त आईले सांगतो मी. आई, तुमचा किराणा शकून आत्यानंच चोरला वाटते. आता ते कोणालाच विचारू काय माहित. होय समजून नाही राहिलं, पण एवढा मोठा किराणा कोण चोरून देईन? हिंमती पाहिजे पण किराणा चोरायसाठी. साऱ्या शेजारच्या बाहेर माहित होतं इथं हे फळात बनवून राहिले म्हणून. ते गेले म्हटलं. त्या म्हणतात आमचं काय लक्ष, आम्हाला काही माहित नाही म्हणते बाई. बरोबर आहे ना, सगळं आपापल्या कामांनी असतात. शकुनाबाई जमला आता. तुला एका महिन्याची किराण्याची बिनफिकर झाली शकुनाबाई. पाहिजे फक्त
बायकोला मैत्रीण ना तर तू खरंच नाही शांताराम. तू अर्धा आणता सगळंच खाली किराणा आणला शांताराम तू. आणू दे शांताराम मामा, जे करतात ते बरोबर करतात. आणखी शकू ना बाई, माझ्या भाषेला तरी माझ्यावर विश्वास आहे. शांताराम मामा चांगलं करते सगळं म्हणून. काय तू शांताराम, तुला किती वेळ चौकशा केल्या, तू नाही सांगतो बरं. किराणा मागणी आणला नाही असं सांगून देतो. काही काळजी करू नका तुम्ही, शांता मामी घरीच नाही आहेत, जायला जातात ते भावाच्या घरी. मी आता झाली त्याच्या घरून. सुलोचना, तू काय गेली होती? माझ्या मैत्रिणीसोबत गेली होती. ती जाडत गेली होती की नाही, ते म्हण चालतं काय घर माहित नाही. मग मी नेलं, फक्त मी दुरून दुरून चौकशीत पाहिली. काय झालं काय नाही, कोण आहे घरी कोण नाही. ठीक आहे सुलोचना, आता जाऊ नको. आई मी नाही जात. थांब सासूबाई, गावापासून आली मी. भूत निर्माण केलं सविताच्या पोटात मी. किराणा किराणा माहित पडलं पाहिजे की नवऱ्याने किराणा आणून दिला बहिणीच्या घरी. चल सपनाबाई, येतो मी. सांगू नको किराणाने आणून दिला म्हणून त्या घरी कोण आहे. मी काय सांगू रे शांताराम, मला काय लाता खायच्या आत काय ना, तुला नाही लाता खाऊ द्यायच्या. मी सांगत नाही शांताराम, काही काळजी करू नको तू आता. आणि तू आता डायरेक्ट काय कर, वावरा चालला जाय. ठीक आहे सपनाबाई. घे म्हणा शांतीला आता. मस्त नाही विषय काढला. माझ्या बहिणीला आता दिवाळी आणा लागेल. आणत नाही म्हणते तुमच्या बहिणीले. घे मग आता तोले चांगले. कसा किराणा आणून दिला माझ्या बहिणीच्या घरी, सगळं चोरून. मला माहिती आहे म्हणा शांती, सगळ्या बाया तुलेच म्हणते. आणि तुला म्हणायलाच पाहिजे शांती, तू मला बसर नाही येत ना, अशी बसर येत तू. माय शांतारामनं किती चांगलं काम केलं, किती मोठे पैसे वाचले. एवढा किराणा घेऊन दिला मला, बाप रे बाप. शांताराम सारखा